आजच्या या शुभ मुहूर्तावर स्वराज्याचे राजे श्री संभाजी राजे मंचकावर स्थानापन्न झाले आहेत। या सिंहासनाधिष्ठित राजावर छत्र धरण्यात यावे। अंबीर मामा, या सरनोबत आजचा हा छत्र धरण्याचा मान तुमचा आहे। होय मामासाहेब, प्रत्यक्षात आमच्यावर छत्र धरलं, आता या प्रसंगातही धर। शिवपुत्र संभाजी महाराजांचा, शिवपुत्र संभाजी महाराजांचा। आता नवनिर्वाचित राजाच्या सिंहासनाच्या पायरीवर ज्यांचा बहुमान आहे त्यांनी येऊन आसनस्थ व्हावे। कविराज, होय कविराज, हा मान तुमचाच आहे।
काय झालं? पंत, मी ठीक आहे. हो हो, सांभाळून या. उठा. या या हळू या. बस. बसून राहा, उठू नका. बरं वाटतंय ना पंत आता? हो हो. पंतांना वाड्यावर घेऊन जा. हो हो, जा. हो, वाड्यावर घेऊन जाय ना. नाही नाही. हो, आम्ही वाड्यावर जातो. राजे, आमचा मुजरा घ्या. या. आज आम्ही या सिंहासनावर विराजमान झालो आहोत आणि आत्ताच आम्ही काही महत्वाच्या जबाबदाऱ्याही देणार आहोत. या सिंहासनावर बसल्यानंतर आमच्या संपूर्ण देहात शिवछत्रपतींचा नामघोष सुरू झाला. लाखो मावळ्यांच्या मुखातून बाहेर पडलेला हर हर महादेवचा जयघोष आमच्या उरात निनादत आहे. जे लहान आहे ते आम्हाला भवानी बाळासारखे वाटत आहे. जे वयानं मोठे आहे ते आम्हाला आबासाहेबांसारखे भासत आहे. आमच्या नजरेतील जाळ जाऊन त्या ठिकाणी समता नांदू लागली आहे. याच समतेच्या साक्षीनं आणि आमच्या आबासाहेबांचं उत्तुंग उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून
आम्ही काही महत्वाच्या जबाबदाऱ्या देणार आहोत. या जबाबदाऱ्या देताना आम्ही भूतकाळ विसरलो आहोत. घडलेल्या अप्रिय घटना आम्ही मागे ठेवल्या आहेत. आमच्या सहकाऱ्यांच्या सरदारांच्या अपेक्षांची पूर्ती आणि त्यांच्या महत्वाकांक्षेचा इच्छेचा गौरव या दरबारात केला जाणार आहे. आमच्या परीनं आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऐकलं का साडू भाऊ? समद्यांचा न्याय करणार म्हणतात आपले दाजी साहेब. ऐकलं म्हणजे आम्हाला बी न्याय मिळणार. आम्ही जितलोच म्हणायचं की. तुम्हाला काय वाटतं? बघू काय करतात ते. आम्हाला तर काय समजणच झालंय. आबासाहेब ऐकलं काय? काय ते? शंभूराजे लई खुश आहेत आज. अहो गणोजीराव, आज ते राजे झाल्यात. राज आमचा जावई स्वराज्याचा राजा झाला आणि आमचं काळीज, आमची लाडकी येसू राणी साहेब झाले. आनंद झाला, जन्माचं सार्थक झालं. आता तर काय सार्थकच सार्थक होणार. म्हणजे काय आबा, ऐकलं नाही सवय? दाजी साहेब म्हणाले समद्यासनी न्याय देणार. माझ्या ध्यानी नाही आलं. अहो, आपली एवढ्या दिवसाची इच्छा आता पूर्ण होणार. आता कसली इच्छा? अहो, असं काय करताय आबासाहेब? वतन मिळणार बहुतेक औंधा आपल्याला. आमच्या लाडक्या ताई साहेबांनी आमची वतनाची मागणी राजांच्या कानावर घातली. अहो गणोजीराव, वतनाचं काय घेऊन बसलाय? अहो, त्याच्या पल्याडली गोष्ट घडली आहे. तेव्हा आता ह्या गोष्टी सोडा. अहो, असं कसं? हा विषय तर लई महत्वाचा. आमच्या आबासाहेबांचा बहिस्त प्राण असं ज्यांना म्हटलं जातं, ते स्वराज्याचे चिटणीस बाळाजी औची. बाळाजी पंत पूर्वीप्रमाणेच स्वराज्याची चिटणीशी सांभाळतील. बाळाजींना चिटणीसी परत मिळाली. हो देणार. बाळाजींना चिटणीसी, आम्हाला सुरनीसी देणार आणि तुम्हाला किल्लेदारी ही ठरलेली. बघत राहा. परातभर साखर होती तुमच्या तोंडात. तसंच झालं तर मग तयार ठेवा परत. हो, माणसं आहेत कोण? बघा ना दरबार, नजर फिरवा. कोणी आहे आपल्याशिवाय? कोणीही नाही. हो, नाहीतर संबंधित माणसं बोलावून घेतली असती. याचा अर्थ मोका आहे. बरोबर. चिटणीसी दिली, सुरनीसी जवळ सरकली. या बाळाजी पंत.
कृतकृत्य झालो. आमची सेवा मानून घेतली. आमच्या आयुष्याचे सार्थक झाले. सेवेत कुचराई होणार नाही. तो विश्वास आहेच. महाराजांनी दिलेल्या लेखणीला आपण महाराजांचा आशीर्वाद मानतो. हा आशीर्वाद फलद्रूप होऊन स्वराज्याची सेवा अशीच उत्तम प्रकारे होईल, याच आमच्या सदिच्छा. ज्याप्रमाणे कलम स्वराज्याला पुढे घेऊन जात, सावरत भक्कम बुलंद बनवतं, त्याच बरोबरीनं महत्व आहे तलवारीचं. त्यामुळे तलवार पेलणारे हात हे निष्ठावंतांचे असले पाहिजे. तलवारीच्या जोरावर स्वराज्याचं रक्षण करणारी माणसं ही आपली असली पाहिजे. त्यांच्या निष्ठा या अभेद्य अभंग असल्या पाहिजेत. त्या निष्ठेला वज्राचा कणखरपणा असला पाहिजे. आणि असाच कणखरपणा आहे सरनौबत हंबीरराव मोहिते यांच्याकडे. या सरनौबत. सरनौबत या. राजे, आम्ही तुमच्या मस्तकावर जे छत्र धरलंय. छत्र ठेवा बाजूला आणि या पुढे. असं कसं ठेवायचं बाजूला? बाजूला ठेवलं तर अपशकुन होईल. मामासाहेब, अहो स्वराज्य 5 बाजूंनी वेढलंय शत्रूंनी. आमच्या डोक्यावरचं छत्र अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तलवार हाती घेतली पाहिजे. या. नाही ते पटतंय मला, पण असं कसं बाजूला ठेवायचं? हे पुन्हा मातब्बराच्या हाती आम्ही सोपू, पुन्हा पराक्रमी निष्ठावंताच्याच हाती सोपू. पण असा कोण? एक मातब्बर असा मी आहे. एक निष्ठावंत हात आहे दरबारात. कोण?